जय भीम. आज या ठिकाणी आज आमचे मित्र धम्मकीर्ती यांच्याची आज मी थोडक्यात मी मुलाखत घेणार आहे. तर सर मला एक सांगा, तुमचं गाव कुठलं? माझं नाव गाव सांगली. सांगली. बरं, सांगली. मग आता तुमचं शिक्षण? माझं BCom झालं. BCom झालं. बरं, मग BCom होऊन परत तुम्ही नंतर काय केलं? BCom व्हायच्या आधी मी नोकरीला लागलो. बरं, नोकरीला लागला. बरं, नोकरी करत मग तुम्हाला काय समाज करण्याची काय आवड वगैरे असं काय आहे का? मी लहानपणापासूनच समाजाच्या बरोबर वागत आलो, फिरत आलेलं आहे, वावरत आलेलं आहे. बरं. तेव्हापासून समाज म्हणजे काय, समाजामध्ये असणाऱ्या अनेक रूढी परंपरा त्या माझ्या जीवनामध्ये सातत्यानं चिटकूनच आहे. त्यातून बाजूला कसं यायचं यासाठी मी सातत्यानं प्रयत्न करतो. प्रयत्न करतो. मग तुम्हाला काय त्यावेळेला समाजाचं काम करताना किंवा काय म्हणजे अशा अडचणी काय कधी आल्यात का तुम्हाला समाजासाठी काम करत असताना? अडचणीसाठी तर जीवन आहे, आणि त्या जीवनाच्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी भगवान बुद्धांनी दिलेला मार्गच आणि बाबासाहेबांनी दिलेल्या तत्वानं आपलं जीवन जगणं हेच खरं आपल्या सर्वांचं उद्देश आहे. बरोबर. मग आता तुम्ही सांगा, आता मग असं एखादं तुम्ही काय मुलं वगैरे असे काय ट्रेनिंग तुम्ही असं काय केलं आहे का? लहान मुलांना प्रशिक्षण वर्ग आपण घेतले दरवर्षी. गेली 20 वर्ष दिवाळीच्या सुट्टीमध्ये निवासी शिबिर घेतले. 5 दिवसाचं निवासी शिबिर. लहान मुलांच्यावरती चांगले संस्कार, धम्माचे संस्कार, सगळे समाज एकत्र येऊन आपल्या जीवनामध्ये स्वतःच्या पायावरती कसं उभं राहायचं यासाठी आपण व्यक्तिमत्व विकास शिबिर गेली 20 वर्षापासून घेतो. बरं, मग आता तुम्ही शिबिर वगैरे असं तुम्ही ज्यावेळेला बौद्धाचार्य झाला त्यावेळेला तुमचं शिबिर वगैरे कुठं असं काही घेतलं होतं का? मी बौद्धाचार्य झालेलो नाही, मी धम्ममित्र आहे. गेल्या 20 वर्षापासून धम्ममित्र म्हणून. तुम्ही बौद्धाचार्य झालेलं नाही? बौद्धाचार्य व्हायलाच पाहिजे असं काही कंपल्शन नाही. बाबासाहेबांनी सांगितलं दरेकाला दीक्षा देण्याचा अधिकार आहे. पण असं काय वेळेला असं कसं होतंय, बाबा तुम्ही मग दीक्षा घेतल्या का किंवा शिबिरात तुम्ही गेलाय का, मग तुम्ही कसं लावता असं काय, मग कुठं काय तुम्हाला अडचण अशी आली का? जसं शाळेत गेलाय का, किती पदव्या घेतल्या, किती PhD केलेत, असं जर कोणी विचारलं तर अण्णाभाऊ साठेंच्याकडे जर आपण बघितलं तर निश्चितपणे 1.5 दिवसाच्या शाळेमध्ये जाऊन जागतिक कीर्तीला पोचलेले अण्णाभाऊ साठे थोर लोकसाहित्यकार, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आहेत. शाळेतच गेलं पाहिजे असं नाही. बाबासाहेबांनी सांगितलं सब पाप साकरणं कुशल सोपसंपदा सचित्त परियोदपनांगी तन बुद्धानं शासन. बुद्धाचं शासन काय, अनेक पदव्या घ्यायला पाहिजे, अनेक डिग्री घ्यायला पाहिजे, अनेक शिबिरं करायला पाहिजे, असं काही नाही. तुम्ही जेव्हा धम्म स्वीकारला आपल्या मनानं विचारायचं आहे, माझ्या जीवनामध्ये धर्म उतरायचा असेल तर मी आचरणशील जीवन जगलं पाहिजे. बघा, आता आपल्या सरांनीसुद्धा कशा पद्धतीचं उत्तर दिले. एक अण्णाभाऊ साठ्यांचं कसं यांनी महत्त्व सांगितलं बघा कमी शिक्षणाला. तरी माझ्या एक जीवनातले यांच्या बोलल्यामुळं माझ्या एक जीवनात एक असा प्रसंग आला सर. मी ज्यावेळेला दीक्षा घ्यायला जयसिंगपूरला आम्ही नियोजन केलं आणि त्यावेळेला गेलो, त्यावेळेला बौद्धाचार्यांनी मी म्हणलं, सर म्हटलं माझं काय शिक्षण नाही तर मी कसं बसणार इथं. तर ते पंथीजी काय म्हटले, काय अडचण नाही. तेवढ्यात एक असा माणूस आला, जवळजवळ 60 ते 70 वर्षाचा माणूस होता, म्हणजे तेव्हा अडाणीच होता. आणि ते पंथीजीने काहीतरी काम सांगितलं होतं त्यांना, काहीतरी आणायला कापड दुकानात. तर ते म्हटले आले, गुरुजी आत आले, म्हटले बौद्धाचार्याला. तर म्हटले मी तिथं कापड दुकानात गेलो, पण म्हटले तिथं काय दुसऱ्या पहिल्या ठिकाणी गेलो तिथं लय म्हटले दर वेगळा. दुसऱ्या ठिकाणी गेलो तर तिथं म्हटले चिपमध्ये कापड भेटलं. तर माझं शिक्षण कमी असल्यामुळे मला ते कळलं नाही. पण तेवढं सुद्धा बौद्धाचार्याने मला काय सांगितलं, पंथीजीने सांगितलं, बघा हा तुमच्यापेक्षा माणूस आडाणे, तर हा माणूस इंग्लिश बोलू शकतो, तुम्ही का बोलू शकत नाही. बघा यांच्या दृष्टिकोन ती सुद्धा माझ्यासुद्धा म्हणजे मनात नाही होती, रुतलेलं होतं, ती सुद्धा यांच्यामुळे माझं निघत बाहेर आलं. काय तर म्हणजे बघा कशा विषय निघतो, शिकलेलंच पाहिजे असं काय नाही. बघा मग असं त्याच्या पुढे पण जाऊन बाबासाहेबांनी. मग आता कसं होतं, शिक्षण नसलं काहीतरी एखाद 2 शब्द चुकतात, मग त्यावेळेला काय बरेच माणसं अडवलं होते, मग त्याला काय करणार आपण करायचं. चुकीचा माणूस हा चुकीचा पुतळा आहे. माणूस परिपूर्ण कोणी नाही जगामध्ये, प्रत्येक माणूस हा चुकीचा पुतळा आहे. बघा, चुकीचा माणूस हा चूकच करणार, जे समाजाचं काम करणार, जो समाजकार्यच काम करणार. किती अडचण आल्या, किती अडचण येतात सगळ्यालाच माहिती आहे, केलंच पाहिजे आणि केलंच पाहिजे. आणि आजपर्यंत ते करत असते. तर तुम्ही मला सांगा, आपल्या बौद्ध बांधवांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल या विषयावर? आपल्या भारतीय बौद्ध महासभा किंवा तुमच्या दृष्टिकोनातून काय सांगाल तुम्ही कुठल्या आपल्या बौद्ध बांधवांसाठी? आपण अनेक संघटनेमध्ये काम करत आहोत. भारतीय बौद्ध महासभा असेल, त्रिरत्न बौद्ध महासंघ असेल, अखिल भिक्खू संघ असेल, अखिल भारतीय भिक्खू संघ आहे, जागतिक देवळची भिक्खू संघ आहे, अनेक संघटना आहेत. गावागावामध्ये, गल्लीमध्ये अनेक मंडळ आहेत, सगळेजण काम करतात. पण त्यामध्ये अनेक जण चुका करतात. चुका म्हणजे काय, आपण काम करताना काम करणार म्हणलं तर माणूस चुकणार, पुढल्या माणसासुद्धा म्हणून त्यांच्यासाठी संत कबीरदासजी काय म्हणतात, माणूस हा चुकीचा पुतळा आहे.
चुकणं हा त्याचा धर्म आहे आणि सुधारणं त्याचं कर्तव्य आहे. बरोबर. म्हणून संत कबीर आहे, गलती एक नाही 1000 बार करो, गलती एक नाही 1000 बार करो, लेकिन एक ही गलती दोबारा मत करो. आणि मग सातत्यानं जर चुका करत असेल त्याला माणूस म्हणणार नाही. जर चुकामध्ये सुधारतो त्याला माणूस म्हटलं जातं. आपल्याला माणूस बनायचं आहे. माणूस बनण्याची प्रक्रिया आपल्यामध्ये आणायची असेल तर भगवान बुद्धांनी दिलेल्या पंचशिलाच्या मार्गाने आपण जर जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर आपण दुःखातून मुक्त होतो आणि सुख, समाधान, शांती, समृद्धी, आनंद आपल्या जीवनामध्ये यायला काही वेळ लागत नाही. बघा, आमच्या बौद्ध बांधवांसाठी सुद्धा आमच्या मित्रांनी सुद्धा असा सल्ला अगदी चांगला, अगदी घेण्याजोगा सल्ला आहे आणि तुम्ही बी घ्यावं. तर असं सांगा, तुम्हाला भेटायचं झालं तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा. माझं नाव पारमित चंद्रप्पा धम्मकीर्ती, सांगलीमध्ये राहतो. नाईट कॉलेज दिंडीमध्ये नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स सांगली या ठिकाणी OS म्हणून कार्यरत अध्यक्ष म्हणून मी काम करतो. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 94 21 12 78 52. सांगलीमध्ये मी तिथं लट्टे जैन सोसायटीमध्ये कार्यरत आहे. गेली 31 वर्ष मी त्या ठिकाणी काम करत आहे. जय भीम. जय भीम. जय बुद्ध, जय भारत.